तर वातावरण बदलत आहे. एकदमच ऊन, एकदमच पावसाळा तर सुरूच झाला आहे. त्यामुळे सारखंच बाळांची तब्येत बिघडणे, बाळांना सारखं सर्दी, खोकला, ताप येणे आणि सारखंच आठवड्यातून 2 आठवड्यातून बाळ आजारी पडणे, मग सारखं दवाखान्याला जाणे आणि बाळाला सारखी औषधं घालणे हे रुटीन सुरू झालं आहे. त्यासाठी मी माझ्या मुलासाठी एक काढा करते. तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. याचीच रेसिपी आज मी तुम्हाला देणार आहे, की बाळाला ताप वगैरे आल्यानंतर नक्कीच तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा. डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन वाईज जी औषध असते ती नक्की बाळाला घाला. पण त्याचसोबत आणि मी एक जे सांगतो तो काढा घातला ना, मी माझ्या बाळावर याचा खूप इफेक्ट झाला आहे. तापात तरी खूप इफेक्ट होतो आणि खूप साधं सोपं म्हणजे घरातल्याच वस्तू वापरून जे इझिली अवेलेबल असतात या वापरूनच आपण हा काढा बनवतो. ची रेसिपी अशी आहे की 2 वाटी पाणी घेऊन त्यामध्ये दालचिनी, तुळशी आणि वेलची घालून 2 वाटी पाणी उकळायला ठेवून ते 1 वाटी होईपर्यंत उकळणे आणि ते 1 वाटी कोमट बाळाला जसं सोसेल तसं पाजवणे. यामध्ये थोडीशी हळद सुद्धा तुम्ही घालू शकता. त्यामुळे बाळाला कफ वगैरे असेल तर त्याला हळदीचा खूप यूज होतो.